अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. सापडला हाती, सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. सांडियला हेवा करुणी संचिताचा ठेवा. नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. तुका मने काम, तुका मने काम निरसोनिया घेतो नाम. नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सापडला हाती, सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आम्ही परमार्थाची साधना केली आणि त्या साधनेतून आम्हाला अशी एक वस्तू प्राप्त झाली. परिणाम आमचं जीवन निश्चिंत झालं. बरं नाम परमार्थ साधनेची फलश्रुती अभंगातून महाराज प्रगट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त पुष्पनगर ह्या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील ही आजची उपांत्य दिवसाची सेवा यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तेव्हा निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय या परमार्थ साधनेतून काय आम्हाला नेमकं प्राप्त झालं त्याच स्वानुभवातून वर्णन करतात. बरं का, काही सांगणं कथाकथित असतं बरं का, आणि काही सांगणं स्वानुभवातून असतं. आज समाजामध्ये कथाकथित सांगणारे लोक पुष्कळ आहेत, पण संतांनी जे समाजाच्या समोर प्रगट केलं ते कथाकथित नव्हे बरं का, स्वानुभवातून सांगितलं. म्हणून आजही संतांच्या वाणीला महत्व आहे बरं का. संत होऊन गेले, बराच काल झाला. तुकोबारांच्या अवतार कार्याला पाहिलं तर किती वर्ष झाली तुकोबारांना वैकुंठाला जाऊन? 375 वर्ष पूर्ण झाली. अजूनही त्यांच्या शब्दाला किंमत आहे बरं का. जे अभंग त्यांनी लिहून ठेवलेले आहेत 350 वर्षापूर्वी, आजही त्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. वर्तमानपत्रातला कालचा शब्द वाचलेला आज उपयोगी येत नाही बरं का. पण संतांची वाणी, संतांचे शब्द हे आजही समाजाला तारक आहेत. त्याचं एकच कारण, संतांनी जगाच्या समोर स्वानुभव सांगितला बरं का. आणि जो स्वानुभव सांगितला तो अक्षरबद्ध त्यांनी केलेला आहे. कारण स्वानुभव हा अनेक जनांना उपयोगी पडतो, अनेक जनांना बरं. किती दीर्घ काल केला तरी त्या स्वानुभवाचं
महत्व राहतं. म्हणून संतांनी तो स्वानुभव जगाच्या समोर प्रगट केला, परमार्थ साधना केली. याचा अर्थ संतांनी प्रपंच केला नाही असं नाही, पण त्यांनी प्रपंच जीवनाला प्राधान्य दिलं नाही. बरं का, प्राधान्य दिलं नाही. प्राधान्य दिलं ते परमार्थाच्या साधनेला. आम्ही तुम्ही प्रपंचाला प्राधान्य देतो, उरला वेळ तर माणसं कीर्तनाला येतात. बरं का, म्हणजे आम्ही पहिल्यांदा प्रपंच प्राधान्य न करतो, शिल्लक वेळ राहिला तरी इकडं नाही का. संतांनी परमार्थ प्राधान्याने केला म्हणून तर माणसं बहुतांश लोक कधी येतात परमार्थाकडे? रिटायर झाल्यावर. रिटायर झाल्यावर आधी कोणी इकडे येण्याचा प्रयत्न करत नाही. सांगण्याचा भाव आहे संतांनी हा प्रपंच संतांच्या जीवनामध्ये होता, पण त्यांनी प्रपंच कसा केला हो? तुका मने घालू तयावरी भार, हुआ हुआ संसार देवा पायी. फार मोठं सामर्थ्य लागतं, फार मोठं धैर्य लागतं बरं का दुसऱ्यावरती सोपवायला. त्यांनी स्वतःचा संसार देवावरती, देवा कसा चालवायचा तू बघ म्हणले, ते तू ठरव. आम्ही त्या संसाराचा विचार करणार नाही, आम्ही तुझ्यावरती सोपवलंय. म्हणून संतांचा संसार झाला, संतांना संसार करावा लागला नाही. आम्ही संसार करतोय आणि परमार्थ झाला तर होतोय. आणि या पद्धतीने संत महात्म्याने आपली जीवनाची वाटचाल केली. म्हणून बघा संतांचं चरित्र पहा, प्रत्येक गोष्टीचा विचार त्यांनी म्हणलाय. तुकोबाराय म्हणतात आम्ही कधीही पोटाचा विचार केला नाही. बरं, पोटाचा विचार केला नाहीये. प्रपंच होत राहिला, परमार्थाची साधना केली. ज्या दिवशी खायला मिळालं त्या दिवशी ठीक आहे, नाही मिळालं तर त्याच्यापेक्षा ठीक आहे. पण पोटाला कमी पडलं असं कधीही आम्ही देवाकडे तक्रार केली नाही. लोक सप्ताला येतात, लोक म्हणतात महाराज आम्ही त्यांच्या गावाला गेलो कीर्तन, आपण शेवटी स्वयंपाक संपला. संपला तर संपला, काय फरक पडला, घरी काय जाऊन. नाही तर तुम्ही घरात खाऊन शेवटी चौकात जाऊन धाब्यावरती खातायचं ना. नाही त्या गावाला गेलो आणि शेवटी अन्न पण त्याचा बोपाटा करायची काय गरज आहे? पण बरेच लोक म्हणतात हो सप्ताह त्यांनी केला पण लोकांना कमी पडलं खायला, घरात नाही. तिला जाताना उरावर घेऊन जाणार आहेस ना. कधीही तक्रार संतांनी देवाकडे केली नाही. प्रारब्धेची भरे पोट, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोभात, तुका करीना बोभात,
करिशी मना आसोस करिशी मना आसोस करिशी मना प्रारब्धेची भरे पोट तुका करीना बोभाट. कुठेही कमी पडलं आम्हाला खाताना असं कुठेही बोभाट केलेला नाही. ज्ञानोबाऱ्यांना पोटभर खायला मिळालं. 9,000 ओव्या लिहिल्या ज्ञानोबाऱ्यांनी. एक ओवी घालायला पाहिजे होती. आम्ही एवढं केलं पण आम्हाला लोकांनी खाऊ दिलं नाही. काय याला हरकत होती? लिहिलं नाही. हरिपाठ लिहिला, अमृत अनुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिली, पण कुठं त्यांनी बोभाटा केलेला नाही. कुठंच केलेला नाही. नाम संतांनी हा परमार्थाची वाटचाल जी केली त्या परमार्थ साधनेला प्राधान्य दिलं बरं. आणि प्रपंचाला गौणत्व दिलं. या पद्धतीने जर परमार्थ केला तर परमार्थ पूर्णत्वाला जातो बरं. तुम्ही जर प्रपंचाला मुख्यत्व दिलं तर जीवनामध्ये परमार्थाची साधना घडत नाही बरं. माशी त्यांनी परमार्थाची साधना केली आणि ती परमार्थाची साधना करत असताना फार त्यांना परमार्थ करावा लागला नाही. अल्पावधीमध्ये त्यांचा परमार्थ पूर्णत्वाला गेला बरं. अल्पावधीमध्ये. पण जे जीवनामध्ये साध्य साधायचं आहे त्याच्याकरता जीवनामध्ये जर प्रयत्न केला तर ती वस्तू लवकर प्राप्त होते बरं. म्हणून तुकोबारायांनी हे सगळं साध्य प्राप्त केलं वयाच्या 40व्या वर्षापर्यंत. 42व्या वर्षी तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. कितव्या वर्षी? म्हणजे 40व्या वर्षी महाराजांचा सगळा परमार्थ संपला. हा प्रपंच तर राहिलाच नाही. त्याची दुप्पट करा. 42च्या दुप्पट 84. अजून कशात कोणाचा मेळ नाही बरं. हा 84 वर्ष राहून प्रपंचही पूर्ण नाही. परमार्थाचा तर पत्ताच नाही. मी म्हणतो राहू दे परमार्थ, पण प्रपंच तरी पूर्ण व्हावा ना 80 वर्षात. का झालाय? नाहीये. त्याचं एकच कारण गौणत्व आणि मुख्यत्व जीवनामध्ये कळलं पाहिजे बरं. आपण पंढरपूरला गेलोय. पंढरपूरला गेल्यानंतर पहिलं काय करावं? चंद्रभागेचं स्नान करावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं आणि शिल्लक वेळ राहिला तर पत्त्याचा डाव खेळत बसावा, घोंगड्याच्या बाजारात जावं, बैलाच्या बाजारात जावं. पण कीर्तनाला माणसं येत नाहीत बरं. माणसं माघवारीला जातात, चैत्यवारीला जातात, लवकर जातात. कशा करता? दर्शना करता. यांचं दर्शन अष्टमी नवमीला दर्शन होतंय. दशमी पासून द्वादशी पर्यंत काय हो काय नाही, बाजारच फिरायचा नुसता. आम्ही पंढरपूरला लोकांना विचारतो कुठे कीर्तन ऐकायला? म्हणे कीर्तन ऐकायला वेळच मिळाला नाही. का? बाजारालाच एवढा वेळ लागला. म्हणजे गौणत्व आणि मुख्यत्व जीवनामध्ये कळत नाही. लक्षात ठेवा. पण संतांनी मात्र हे जीवनामध्ये केलं आणि ती परमार्थाची साधना त्यांच्या जीवनामध्ये पूर्णत्वाला गेली बरं. पूर्णत्वाला गेली. कशावरून? तुकोबाराय म्हणतात असं काही आम्ही जीवनामध्ये साधलं, असं काही जीवनामध्ये साधलं की आमच्या जीवनामध्ये चिंता नावाची वस्तू, चिंता नावाचा प्रकार राहिला नाही बरं. चिंताच आमच्या जीवनातली गेली. निश्चिंत झालो. निश्चिंत. काय केलं त्याच्याकरता? काय मिळालं तुम्हाला? महाराज म्हणतात मला एक वस्तू अशी प्राप्त झाली, अशी एक वस्तू आमच्या हाताला लागली
जी वस्तू लागल्यानंतर आमच्या जीवनातली चिंता गेली. दोन वस्तूचं वर्णन केले बरं का. एक आत्मवस्तू आणि एक अनात्म वस्तू. आत्मनाम परमात्मा आणि त्याच्या व्यतिरिक्त दिसणारं जगत म्हणजे अनात्म बरं का. त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही बरं का. जग जग म्हणजे काय हो? ह्या दोन वस्तूचं मिश्रण म्हणजे जग. खरं आणि खोट याचं मिश्रण म्हणजे जग. आत्म आणि अनात्म याचं मिश्रण म्हणजे जग बरं का. त्या जगामध्ये काय आहे? देव आहे आणि दुसरं जग आहे. तिसरं काही नाही बरं का. मग आत्मा आणि अनात्म त्याला म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. आत्मनाम परमात्मा आणि त्याच्या व्यतिरिक्त दिसणारं जग हे अनात्म आहे. मग आम्हाला काय प्राप्त झालं? महाराज म्हणतात आम्हाला अशी वस्तू प्राप्त झाली, जी वस्तू प्राप्त झाल्यानंतर आमच्या जीवनातली सर्व प्रकारची चिंता गेली. अशी कोणती वस्तू आहे की जी वस्तू प्राप्त झाल्यानंतर चिंता निवृत्त होते? आत्मवस्तू का अनात्म वस्तू? हा, अनात्म वस्तू प्राप्त होऊन चिंता निवृत्त होत नाही. होत नाही बरं का. कोणती तुम्ही वस्तू प्राप्त करा. काय काय करतात माणसं जीवनामध्ये? आज एकाने मला आग्रह केला, म्हणजे महाराज नवीन गाडी घ्यायची आहे, तुम्ही शोरूमला न्यायला आलं पाहिजे आणि वेळ बघून सांगा. अर्धा तास झालं ते माझ्याजवळ होतं ना. म्हणलं चांगली वेळ दुपारी 4:30 ते 6 आहे, मी जाणार आहे कार्यक्रमाला. ना अलीकडची वेळ सांगा, तुम्ही आलं पाहिजे का तुमचे पाय पहिल्यांदा त्या गाडीला लागले पाहिजे. त्यांना सांगितलं 10:30 ते 12 ही एक वेळ चांगली आहे. हरकत नाही. आमच्या घरातून त्यांनी शोरूमला फोन लावला, म्हणजे असं असं एवढ्या गाडी मिळेल म्हटले. का आमच्या महाराजांना दुपारी वेळ नाही, आम्ही महाराजांना घेऊन जाणार. घेऊन गेले, गाडी आणली. 9.5 लाखाची कोरी गाडी बरं का. आणली, त्याची पूजा केली आणि एक मित्र आणला. म्हणले तुम्ही 9.5 लाखाची कोरी गाडी आणली, हे म्हणजे आमचं भाग्य की महाराजांचे पाय आमच्या गाडीला लागले वगैरे वगैरे. त्यानं आनंद व्यक्त केला. म्हणजे आता तुम्ही गाडी घेतली, गाडी ठेवणार कुठे? शेड नाही, शेड बांधावं लागेल म्हणजे तुम्हाला. शेड. गाडी आणली, पण आता गाडी कुठं ठेवायची चिंता कमी झाली का वाढली? समज एवढं लक्षात आलं पुष्कळ. हा, व्यवहारातली कोणती वस्तू घ्या, चिंता वाढते, चिंता कमी होत नाही. जी जी वस्तू आपण प्रपंचामध्ये आज मिळवण्याचा प्रयत्न करतो, ती वस्तू, मोबाईल घेतला 50,000चा घेतला, आणला बरोबर, वापरला, पण आल्यानंतर माणसं काय करतात? पाहुण्याच्या घरात गेले की माणसं पाय धुवायचं बघत नाहीत, कुठं ते प्लग काय का बघतात पिन घालायला. का? घरी जोपर्यंत चार्जिंग राहिलं पाहिजे. कशाची चिंता? चार्जिंग उतरता कामा नये. 50,000चा 50 लाखाचा मोबाईल घेतला, चिंता गेल्या. पण महाराज म्हणतात आम्ही एक वस्तू अशी जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झाली, ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर आमच्या जीवनातली चिंताच गेली. ती कोणती वस्तू आहे? परमात्मा. आणि ती आमच्या हाताला लागली. सापडला हाती, सापडला हाती, सापडला हाती, सापडला हाती,
तरी झाली निश्चिंती, तरी झाली निश्चिंती, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन, तरी झाली निश्चिंती, धावा घेत मन, सापडला हाती तरी झाली निश्चिंती, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन, सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. तो आमच्या हाताला सापडला, आम्हाला तो प्राप्त झाला, प्राप्त झाला परिणाम, तरी झाली ही निश्चिंती. सापडला शब्द वापरलाय. पुढी शंका उपस्थित करतो आपल्या समोर. देव सापडायला हरवलाय का? मग सापडला शब्द का वापरला? ज्या अर्थी सापडला शब्द वापरला त्या अर्थी हरवलेला असला पाहिजे, हरवलेला असला पाहिजे. सापडला शब्द वापरलाय ना. इथं महाराजांना सांगायचं आहे परमात्मा प्राप्तच आहे, तो कुठून आणायचा नाहीये, तो कुठून आणायचाच नाही, तो जाग्यावरतीच आहे. आजपर्यंत आम्हाला त्याचं ज्ञान नव्हतं, त्याचा विसर पडला होता, त्याचं स्वरूप आम्हाला माहिती नव्हतं. पण आज आम्हाला त्याचं ज्ञान झालं, प्राप्त असलेलीच वस्तू प्राप्त झाली. पण मधल्या काळामध्ये त्याचं ज्ञान नव्हतं म्हणून शब्द वापरला सापडला. आपल्या अनुभवाचा दृष्टांत आहे. एक माता घरामध्ये काम करत होती, आणि घरामध्ये काम करता करता नाकामध्ये घातलेली नथ होती ती थोडीशी ढिली झाली, आणि तिने ती काढली आणि ती गळ्यातल्या गंटनमध्ये अडकून ठेवली. आणि काम करता 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 विसर पडला, कुठं ठेवले आठवणावर. कामं सगळी झाली आणि कामं सगळं झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आठवण आली, नथ कुठं आहे, नथ कुठं आहे, नथ कुठं आहे. घर शोधलं, घर शोधलं, सापडेना बरं का, सापडेना. आणि योगायोगाने या माता वर्गांना सवय आहे. काय सवय आहे? सकाळी एकदा आरच्या समोर जायचं आणि संध्याकाळी एकदा जायचं. मी 2 वेळा सांगतोय, आता बरेच वेळा जातात. आणि त्या आरशाच्या समोर गेल्यानंतर ती दिसल्यानंतर ती सापडली 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 म्हणाले. आता सापडायला कुठं बाजूला होती का? होती कुठं? जवळच होती. पण मध्ये विसर पडला, आठवे ना, एकदम त्याचं ज्ञान झालं, सापडली. बरोबर आहे ना? तसं तुकोबाराय म्हणतात, तो देव आमच्या जवळच आहे. आम्हाला आतापर्यंत त्याचा विसर पडला होता, आणि विसर पडला होता, आज आम्हाला त्याचं ज्ञान झालं, त्याचं ज्ञान झालं. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी आमोका आहे आईशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. तेच माझं स्वरूप आहे. तो माझ्या जवळच आहे, माझ्या हृदयामध्येच आहे. आतापर्यंत त्याचं ज्ञान नव्हतं, पण आता ज्ञान झालं. ज्ञान झाल्यानंतर महाराज म्हणतात, आतापर्यंत त्याचा विसर पडला होता,
आता ज्ञान झाल्यामुळे मला म्हणतात सापडला. पण ज्यावेळी त्याचं ज्ञान नव्हतं, विसर पडला होता, त्यावेळी मात्र चिंता होती. कशाची? प्रत्येक गोष्टीची चिंता होती. प्रत्येक गोष्टीची चिंता होती. माझं जीवन कसं चालेल, माझ्या जीवनाचा शेवट कसा होईल, माझ्या प्रपंचाचं कसं होईल, कशाची चिंता नव्हती, प्रत्येक गोष्टीची चिंता होती. महाराजांनी वर्णन केले, नित्य उठून या खावयाची चिंता कुठपर्यंत? जोपर्यंत त्या देवाचं स्वरूप कळत नाही तोपर्यंत. बरं का? त्याचं स्वरूप कळालं पोटाची सुद्धा चिंता राहत नाही का राहते? आता यावर्षी मंडळींनी, गावकऱ्यांनी नियोजन बदललंय. जेवढे कीर्तनालयात सगळ्यांची व्यवस्था आहे ना, सगळ्यांची व्यवस्था आहे. याच्या अगोदर चिंता होती, जेवून जावं का तसंच जावं, जेवून जावं का तसं जावं, जेवून गेलो तर झोप येईल. हा, आणि जेवण आवरता आवरता कीर्तन संपेल, काय करावं चिंता होती. आता काय चिंता आहे का? काहीच नाही. 7 दिवस जेवढे लोक कीर्तनाला येणार त्यांची सर्वांची व्यवस्था केली. जर कीर्तन ऐकणाऱ्यांची व्यवस्था जर संयोजक करतात, जर 7 दिवस पोटाची चिंता राहत नाही, त्याला देवाचं ज्ञान झाल्यानंतर त्याला आयुष्याची चिंता राहील राहणारच. जोपर्यंत त्या भगवंताचं आपल्याला ज्ञान होत नाही तोपर्यंत चिंता. बर, तोपर्यंत चिंता. महाराज म्हणतात आम्हाला तो आज सापडला परिणाम. हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला मग कैची भय चिंता, मग कैची भय चिंता. हरी आला हाता, मग कैची भय चिंता, मग कैची भय चिंता. हरी आला हाता, तिथं शब्द आहे बरं का. सापडला हाती, हरी आला हाता, मग कैची भय, मग कैची चिंता. देव कुठं राहतो? चित्तात. आणि चिंता कुठं राहते? चित्तातच राहते. काय येताना घरात ठेवून आलायसा? येताना घेऊन आलायसा? येताना चिंता घेऊन आलोय आपण. प्रत्येकाला चिंता आहे. वेळेत संपतय की नाही कीर्तन? वेळेत संपतय की नाही? तुम्हाला चिंता आहे तशी मला पण चिंता आहे. कीर्तन करून मी वेळेत घरी जातोय की नाही चिंता आहे. येताना आपण चिंता घेऊन आलोय. मग देव नाही? देव पण आहे आणि चिंता पण आहे. बरोबर आहे ना? देव नाही? नाही म्हणा, व्यवस्था करूया. देव आहे, देवाचं ज्ञान नाही आहे. देवाचं ज्ञान नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. हा, जोपर्यंत देवाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत त्या चित्तामध्ये चिंता आहे.
आणि ज्या दिवशी देवाचं ज्ञान होईल त्यावरती चिंता चिंता ती न राहता चिंतात चित्त नाम परमात्म रूप होते, चिंता राहतच नाही. म्हणून महाराजांनी वर्णन केले, ज्यावेळी देव गोकुळामध्ये आले, गोकुळामध्ये आले, गोकुळात देव आल्याबरोबर गोकुळातल्या लोकांची चिंता निघून गेली बर का. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला देवे, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला देवे, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. देवाने गोकुळामध्ये प्रवेश केल्याबरोबर गोकुळवाशांची चिंता पळून गेली आणि ती कुठं जाऊन बसली. आणि तिला कुठं तरी आश्रय पाहिजे ना, आश्रय पाहिजे. वर्णन केलंय, आम्ही तुम्ही कीर्तनाला येऊन बसलो, कीर्तनात जे माणसं बसतात ना त्यांचं पाप पळून जातं. ती कुठं जाऊन बसत, गावात चवाट्यावरती बसून ते गावाचं उकरून काढतात ना, हा त्यांच्या डोक्यावरती जाऊन बसत. मी म्हणत नाही, माऊलीने वर्णन केले, अशेषेही पापे येते निंदका पाशी. आणि त्याला आश्रय कोणाचा तर पाहिजे ना, ती रिकामं राहत नाही हो. हा इथून ते निघतं ती दुसरीकडे जाऊन बसतय. तसं चिंता गोकुळातली निघाली आणि ती कुठे गेली, मथुरेत गेली आणि कंसाच्या चित्तात जाऊन बसली. कृष्ण गोकुळी जन्मला, कंसा चळकाप सुटला. चिंता लागली कंसाला. ज्यांच्या जीवनामध्ये देव प्राप्त झाला त्यांची निघून गेली आणि ज्यांना प्राप्त झाला नाही त्यांच्या जीवनामध्ये वाढली. तिथं रूपक केलेलं आहे. गोकुळी, गोकुळ कशाला म्हणतात, गावाचं नाव गोकुळ एवढंच घेऊ नका बरं. गावाचं नाव गोकुळ घेऊ नका. गो नाम इंद्रिय आणि कुळ म्हणजे समूह. कुळ म्हणजे समूह आणि गो म्हणजे इंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण यांचा समूह कुठं राहतो, या शरीरात. हे कुठं राहतात सगळे, 5 प्राण इथंच राहतात, 5 कर्मेंद्रिय इथंच राहतात, 5 ज्ञानेंद्रिय इथंच राहतात. ज्या इंद्रियांचा समूह जिथं राहतो या शरीराला काय म्हणतात, गोकुळ. दुधडेरी नव्हे, गाव नव्हे, हे गोकुळ आहे बरं का. गो नाम इंद्रिय, सगळी इंद्रिय इथं राहतात, एकत्र मानतात बरं का. हे शरीररूपी गोकुळ. या शरीररूपी गोकुळामध्ये प्रत्येकाला चिंता आहे का नाही. आणि त्या प्रत्येक रूपी या शरीररूपी गोकुळामध्ये प्रत्येकाला चिंता आहे. मग या गोकुळामध्ये असलेला देव ज्या दिवशी आपल्याला त्याचं ज्ञान होईल
त्या दिवशी ती चिंता निघून राहील, निघून जाईल बरं का. म्हणून महाराज इथं वर्णन करतात की आम्हाला तो परमात्मा प्राप्त झाला, त्याचं ज्ञान झालं, त्याचं दर्शन झालं, परिणाम आमच्या जीवनामध्ये चिंता राहिली नाही, तरी हे झाले निश्चिंती, निश्चिंत झालो, आम्हाला आता कुठली चिंता नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, 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 आता निश्चिंतीने पावलो बोला. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा किंवा हवा तृष्णेची या, तरी झाली हे निश्चिंती. ही परमार्थ साधनेची फार मोठी फलश्रुती आहे. निश्चिंत होतो, निश्चिंत. आ जगामध्ये निश्चिंत कोणीही नाही. मुख्यमंत्र्याला चिंता आहे. मुख्यमंत्री झोप लागत नाही त्याला, उपमुख्यमंत्र्याला झोप लागत नाही. इथलं सोडून द्या, इंद्राला सुद्धा झोप लागत नाही, त्याला चिंता आहे. तो विचार करतोय मला इंद्राचं पद मिळालं, पण माझ्या पदाकरता आणखी कोण तपश्चर्या करायला नसेल ना. इंद्राला सुद्धा चिंता आहे, इथल्या पदाची गोष्ट सोडून द्या हो. म्हणून ह्या लोकाला चिंता आहे, झोप लागत नाही म्हणून टिंब टिंब घेतात, झोप लागावी म्हणून. झोप लागावी म्हणून. इंद्राला सुद्धा चिंता आहे. इंद्र सतत विचार करतोय, कुणी जर तपश्चर्या करायला जर प्रवृत्त झाला, त्याला वाटते माझ्या पदाकरताचा करायला आहे, मग ते काहीतरी प्रयत्न करतोय त्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणायचे.
बरं का. म्हणजे व्यवहारामध्ये कधी चिंता संपलेली नाही. अगदी शेवटचं वाक्य सांगू, आपण संपू पण चिंता संपायची नाही. बरोबर आहे ना. लोक म्हणतात चिंता करता करता मेला. हो, चिंता करून करून मेला. चिंता गेली का हा गेला. हा, याच्याबरोबर ती जळाली असती तर बरं झालं असतं ना, पण ती जळत नाही. ती जळत नाही बरं का, ती अनेकाला जाळते. अनेकाला जाळते कोण. चिंता. म्हणून व्यवहारामध्ये कधीही चिंता निवृत्त होत नाही. म्हणून चिंता निवृत्त होत नाही. डॉक्टर म्हणतात काय करा, गोळी चालू करा. गोळी कशाची हो. बीपी. बीपी म्हणजे काय हो. टेन्शन म्हणजे तणाव म्हणजे काळजी म्हणजे चिंता. चिंताच बर का. पण आज अडाणी माणूस सुद्धा म्हणतोय फार टेन्शन आहे हो, फार टेन्शन आहे. चिंता आहे म्हणत ते टेन्शन नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी चिंता आहेच. चिंता कधीही संपत नाही. हा, लग्न होत नव्हतं, चिंता होती, लग्न झालं. चिंता गेली का वाढली. कशाची. अनेक प्रकार त्याच्यामध्ये बरं का. आम्हाला फार याचा अनुभव येतो का. आम्हाला अनेक गावं फिरावी लागतात. लोकांची श्रद्धा, महाराजांना कसली चिंता नाही. चिंता नाही म्हणून आम्ही निश्चिंत फिरतोय. महाराज बरं झालं तुमचे पाय आमच्या घराला लागले. काय म्हणणं काय नाही म्हणले, पोरग्याचं लग्न होऊन 5 वर्ष झाली, पाळणा हाले ना, चिंता आहे, आशीर्वाद द्या म्हणतात. काय म्हणतात लोक. म्हणजे वास्तवात आम्ही विनोद म्हणून सांगत नाही बरं का, विनोद म्हणून नाही. दर्शनाला येतात माणसं, पाया कधी न पडणारी पाया पडायला येतात आमच्या. परवा दिवशीच बागलो कुठून आलो, तिथं पद्धत आहे. प्रत्येक घरामध्ये पाद्यपूजेला जावं लागतं बरं का. दिवसातून 4-5 पाद्यपूजा. 7 दिवसामध्ये 7-5-35. मग ते पाद्यपूजा झाली की महाराज काय नाही म्हणले, आमच्या सोनूबाईला आशीर्वाद द्या. मग तो माझ्यावर तिथला मंदिरातला पुजारी महाराज म्हणजे यांना 2 केळं द्या म्हणजे जोळ होऊ द्या म्हणले. चिंता सांगाले बरं का. काही ना काहीतरी चिंता आहे महाराज. काही नाही, एकुलता एकच मुलगा आहे, शिकलेला आहे, चांगला आहे, फक्त कुठं जुळत नाही. कुठं जुळत नाही. तुम्ही एवढी गावं फिरता, कुठं पुष्पनगरला एखादं स्थळ लागलं तर बघा. चिंता, अशी चिंता व्यापक आहे, प्रत्येकाला ती लागलेली आहे. पण तुकोबाराय म्हणतात तरी झाली हे निश्चिंती. कशाची नाही. जन्म मरणाची विसरलो चिंता. महाराज म्हणतात आता मला जन्माची चिंता नाही आणि मरणाची चिंता नाही. शेवटची सांगितली मग पोटाची असेल. हा, कशाचीच आम्हाला चिंता नाही. महाराज म्हणतात आम्ही निश्चिंत झालो. निश्चिंत झालो, कशाचीच चिंता नाही. मग चिंता नाही, मग तुमची इंद्रिय काय करतात. आमची इंद्रिय समाधानात आहेत. चिंता नाही म्हटल्यानंतर हा का वखगू लागली आहेत. हा, कुठलीच चिंता नाही. मग कुठलीच चिंता नाही कशावरून सिद्ध करायचं. महाराज म्हणतात माझ्या इंद्रियाची अवस्था तुम्हाला सांगतो. इंद्रियांची, हा, ज्याला चिंता आहे ती पळतात, ज्याला चिंता नाही ती जाग्यावरतीच राहतात बरं. हा, ती चिंता पळवायला लावते बरं का, पळायला लावते, लक्षात ठेवा. महाराज म्हणतात आमचं जीवन निश्चिंत झालं, कोणत्याच प्रकारची चिंता आमच्या जीवनामध्ये राहिली नाही. परिणाम आमची इंद्रिय, आमचं मन आता कुठेही धावायला तयार नाही. कुठेही
धावायला तयार नाही का? निश्चिंतता एवढी प्राप्त झाली, आता इंद्रिय कुठंच पळायला तयार नाही. नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन, नाही धावा नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन. इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचे समाधान, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन. इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचे समाधान, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत समाधान, इंद्रियाचे समाधान, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन. इंद्रियांचे समाधान हे कशाचं लक्षण आहे? निश्चिंत. ज्यांच्या जीवनाला निश्चिंतता प्राप्त झाली, त्याची मनही आणि इंद्रियही धावत नाहीत, ती समाधानात कायम आहेत. कायम म्हणजे कशीही परिस्थिती येवो समाधान बिघडत नाही बरं का. कशी परिस्थिती येवो, खायला मिळालं तरी समाधान, नाही मिळालं तरी का निश्चिंत झालेत ना. का मन इंद्रिय समाधानामध्ये राहणं फार अवघड आहे, लक्षात ठेवा. समाधानामध्ये राहणं फार अवघड आहे. म्हणतं संतांनी आम्हा तुम्हाला सांगितले, प्रपंच करणाऱ्या लोकांना, आपल्याला जरी परमार्थाची साधना एवढ्या अवस्थेपर्यंत जरी या जन्मामध्ये प्राप्त नाही झाली, तरी समाधानाने राहायला शिका. समाधान बिघडू देऊ नका. ठेविले अनंते तैसेचे राहावे, ठेविले
किती असो द्यावे समाधान, हे आमच्या तुमच्या करता सांगितलंय. आणि तुकोबऱ्या स्वानुभव सांगतात, इंद्रियांचे समाधान. आम्ही समाधानात आहोत, आम्हाला समाधानात राहायला सांगितलंय बरं का. हा आपला प्रपंचाचा हा प्रवाह चालू आहे, प्रवास चालू आहे. आपल्याला काय ज्या गतीनं संतांना देव प्राप्त झाला तेवढ्या गतीनं आम्हाला काय प्राप्त होणार नाही का. आपली तेवढी तमच नाही आहे, तेवढे आपले प्रयत्नच नाहीत. पण महाराज म्हणतात, ज्या प्रपंचामध्ये तुम्ही आहात ना, तिथं समाधानाने राहायला तरी शिका. जे मिळालं त्या समाधान माना. 3 गोष्टीचं वर्णन केले, धन, अन्न आणि पत्नी. या 3 गोष्टीत माणसाने समाधान मानावं बरं. काय समाधान मानावंच, तर आनंदाने जगता येईल. पण गंमत अशी आहे, आज माणसं 3 बाबतीत समाधानी नाहीत. समाधानी नाहीत. पण प्रपंचिक लोकाला शास्त्रांनी सांगितले, ह्या 3 गोष्टी समाधान माना, तर आनंदाने जीवन जगता येईल बरं का. नाहीतर पाय कुठं तरी घसरेल, आणि घसरला तर तो पुन्हा काही नीट होणार नाही. रस्त्याने जाता जाता पाय मोडला तर प्लॅस्टर करून हाड बार बसून नीट करता येईल. पण प्रापंचिक जीवनामध्ये काही जर विपरीत जर घडलं तर आयुष्यभर आयुष्याला कलंक लागल्याशिवाय राहणार नाही बरं का. म्हणून या 3 गोष्टी जीवनामध्ये पाळाव्या. समाधान मानावं बरं का, समाधान मानावं. आपल्याला कोणी द्यायला तयार नव्हतं, यांनी दिली, समाधान माना बरं का. काही लोकांना 4 दिवस खायला मिळत नाही, आपल्याला रेशनचं तरी मिळतं, हे समाधान माना. आपल्याला समाधान मानाय सांगितलं. तुकोबाराय म्हणतात, आम्ही समाधानात आहोत, इंद्रियांचे समाधान. का? तुकोबारांना विचारलं. तुकोबारांच्या घरी श्रीमंती होती बरं का. तुकोबारांच्या घरी श्रीमंती होती, महाजनकी होती. देहू गावामध्ये श्रीमंत होते तुकोबाराय. फार त्यांच्याकडे व्यवहार चालायचा. म्हणून त्यांची श्रीमंती पाहून तरी श्रीमंत घरातली मुलगी त्यांना मिळाली ना, पुण्यातली गुळवे. त्यांना वाटलं श्रीमंताचं घराणं आहे, म्हणून श्रीमंत घरातली महाराजांना पत्नी मिळाली. श्रीमंती होती, पण दुष्काळ पडला, आणि दुष्काळ पडल्यानंतर सगळी श्रीमंती लयाला गेली. लयाला जी श्रीमंती गेली ती पुन्हा महाराजांच्या जीवनामध्ये वैकुंठाला जाईपर्यंत पुन्हा श्रीमंती आली नाही. दारिद्र्यच बरं. एवढं दारिद्र्य आलं, एवढं दारिद्र्य आलं, काय खावं एवढं दारिद्र्य आलं. तुकोबारांनी विचारलं, महाराज श्रीमंतीच्या काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये इंद्रियांचं समाधान होतं, आता तुमच्या जीवनामध्ये दारिद्र्य आहे, तुमच्या इंद्रियांची अवस्था काय, मनाची अवस्था काय? महाराज म्हणतात, त्या काळात जी अवस्था आमच्या मनाची इंद्रियाची होती तीच अवस्था ह्या काळात आहे. नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. महाराजांचं वर्णन केले,
दारिद्र्याचं. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुतरी घर राखीती. दारिद्र्य सांगितले बरं का. पण एवढ्या दारिद्र्यात सुद्धा महाराज म्हणतात आमचं मन कुठं धावत नाही आणि इंद्रिय आमची समाधानामध्ये आहेत. का? चिंता गेली बरं का. चिंता गेल्यामुळं महाराज म्हणतात आमच्या जीवनातलं समाधान कधीही बिघडत नाही. आम्ही सदा समाधानामध्ये आहोत. कधीही कोणताही काळ आला तरी आमचं समाधान बिघडलेलं नाहीये. म्हणून महाराजांनी इथं आपला स्वानुभव सांगितला. जर जीवनातली चिंता निघून गेली ना, इंद्रिय नेहमी समाधानात राहतात. लक्षात ठेवा, मन कधीही धावत नाही. जोपर्यंत चिंता आहे तोपर्यंत ते धावतं. जोपर्यंत चिंता आहे तोपर्यंत इंद्रियांचं समाधान नाही. ती काहीतरी मिळवण्याकरता प्रयत्न करतात. काही ना काहीतरी मिळावं, काही ना काहीतरी मिळावं म्हणून ती इंद्रिय असमाधानी आहेत. लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानोबांनी वर्णन केले, आत्मसुखाची या गोडी विटे जो का सकळ विषया, जयाच्या टाई इंद्रिया मानू नाही. आत्मसुखाची या गोडी बर का, त्याला आत्मसुखाची गोडी प्राप्त झाली, त्याची इंद्रिय विषयाकडे धावत नाहीत. विषयामध्ये रममान होत नाही. ते नित्य तृप्त असतात बरं का, नित्य तृप्त असतात. आणि ती अवस्था आमच्या जीवनामध्ये आजही आहे. श्रीमंतीच्या काळात होती आणि दारिद्र्याच्या काळात आहे. आता आमचं मन कुठेही धावायला तयार नाही. का? आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. आता कोठे धावे आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया. नाही धावा घेत मन, इंद्रियांचे समाधान. महाराज म्हणतात अशी अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. त्याच्याकरता काय केलं? सांडियला हेवा, अवघा संचिताचा ठेवा. तुका म्हणे काम निरसोनिया घेतो नाम, नाही धावा घेत मन, इंद्रियांचे समाधान. या ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित काळामध्ये 2 चरणाचा भाव थोडक्यामध्ये सांगून सेवा वेळेमध्ये पूर्ण करू. सर्वांनी हाताने टाळी वाजवा, मुखाने भगवंताचं नाम घ्या. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. पडला हाती
तरी झाली हे निश्चिंती, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. परमात्मा वस्तू प्राप्त झाल्यामुळं महाराज म्हणतात चिंता राहिली नाहीये, मनाची धावाधाव संपली आणि इंद्रिय समाधानामध्ये आहेत. बरं, आता कुठेही इंद्रियाच्या ठिकाणी कोणती इच्छा राहिलेली नाहीत, ते तृप्त झालेले आहेत. इंद्रिय कधी तृप्त होतात? खाल्ल्यावर आणि पिल्यावर, नाही का, असं लोकांचं मत आहे. आमच्यावर एक गायक मुलगा आहे, गाणारा मुलगा आहे, त्या गायत माळ नाहीये. त्याला माळ का घालत नाही? म्हणजे अजून इच्छा आहे म्हटलं माझी लाल भाजीची. इच्छा आहे, खाऊन पूर्ण होईल म्हणता. आणि खाऊन जर पूर्ण होत असेल तर मेल्यावर दुसऱ्या दिवशी ठेवावी लागली असती का? हा, विषयामध्ये विषयाचं सेवन करून कधीही इंद्रिय तृप्त होत नाहीत. बरं का, ज्या दिवशी भगवत दर्शन होईल त्या दिवशीच तृप्ती आहे, त्या दिवशीच तृप्ती आहे. बाकी कशामध्ये तृप्ती नाहीये. महाराज म्हणतात इंद्रियांचे समाधान. ह्या लौकिक व्यवहारामध्ये कधीही इंद्रियांना समाधान प्राप्त होत नाही. त्या इंद्रियांचं समाधान भगवत दर्शनामध्ये आहे. तुकोबारांचा एक अभंग आहे. तुकोबारा प्रत्येक इंद्रियाला सांगतात, डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, तेची मज सुख देई देवा, कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. वाणींद तुझं वर्णन करी, येणे मुखे तुझे वर्णे गुण नाम, तेची मज प्रेम देई देवा. तुका म्हणे माझा सकळ देह भाव, अनेक नको ठाव. त्या सर्व इंद्रियाला तृप्ती होण्याकरता देवा, वाणीला तृप्ती होण्याकरता वाणीनं तुझ्या गुणाचं वर्णन होऊ दे. डोळ्याला तृप्ती होण्याकरता तुझ्या रूपाचं दर्शन होऊ दे. कानाची कीर्ती होण्याकरता तुझ्या गुणाचं श्रवण घडू दे. का त्यानेच तृप्ती आहे. बरं का, बाकी कशाने तृप्ती नाहीये. म्हणून महाराज म्हणतात इंद्रियांचे समाधान. अशी अवस्था आमच्या जीवनामध्ये या साधनेने, परमार्थ साधनेने प्राप्त झाली. आता महाराज म्हणतात ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर आम्ही जगाकडे पाहिलं. जगाची अवस्था काय आणि आमची अवस्था काय? जग असमाधानात आहे, आम्ही समाधानात आहोत. आम्ही समाधानामध्ये आहोत आणि जग असमाधानामध्ये आहे. म्हणून आम्ही लोकांकडे असं वाईट भावनेनं बघितलो नाही. बरं का, सांडियला हेवा. बर का, आपल्याला चांगलं प्राप्त झालं आणि दुसऱ्याला प्राप्त झालं, माणसं दुसऱ्याचा काय करतात? तो हेवा करतात. महाराज म्हणतात तो आम्ही टाकून दिला. बरं का, इतरांना प्राप्त झालं नाही पण आम्हाला प्राप्त झालं म्हणून त्याच्याविषयी आमच्या अंतकरणामध्ये लोकाविषयी असं काही दुजा भाव निर्माण झाला नाही. बरं का, दुजा भाव निर्माण झाला नाही. म्हणून सांडियला हेवा, करुणी संचिताचा ठेवा. आता कुणाला कमी जास्त लेखण्याचा संबंधच येत नाही. तो भावच आमच्या अंतकरणामध्ये राहिला नाही. आणि तो भाव अंतकरणामध्ये न राहिल्यामुळे आम्ही काय केलं, जेणेकरून जेवढं काही साठवता येईल तेवढं साठवण्याचा प्रयत्न केला. काय साठवलं? करुणी संचिताचा ठेवा. काहीतरी चांगलं साठवावं. काय साठवावं? पुण्य. बरं का, तुम्ही दुसऱ्यांच्याकडे जर वाईट भावनेनं बघायला लागला तर तुमच्या जीवनामध्ये दोष, पाप निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराज म्हणतात आम्ही तो भाव ठेवला नाही, जेणेकरून आमच्या संचितामध्ये चांगलंच काही जमा होईल, असंच आम्ही प्रयत्न केला. करोनी संचिताचा ठेवा. संचित म्हणजे साठवणे. बरं का,
आणि चांगलं जेवढं जीवनामध्ये साठवता येईल, चांगलं कर्म, चांगलं पुण्य जीवनामध्ये जेवढं साठवता येईल एवढंच आम्ही जीवनामध्ये करायचं ठरवलं. अर्धांना विचारलं, आता तुमच्या जीवनामध्ये ही अवस्था प्राप्त झालेली आहे, मनाची धाव संपली, इंद्रियांना समाधान प्राप्त झालं, आता तुम्ही काय करायचं ठरवलंय? कर्तव्य संपलं, इच्छा संपली, मग आता काय करायचं? काय करायचं? विनोदाने सांगितलं जातं. काही लोक म्हणतात, महाराज आता आम्ही रिटायर झालोय बरं का, आता आम्हाला काय काम नाही. काय काम नाही? मग ही रिटायर झाले, आम्हाला काय काम नाही. मी सगळी रिटायर झालेली माणसं काय करतात, गावाच्या बाहेर येतात आणि गावात जेवढी पडलेली भांडणं तेवढी उभी करायची काम करतात बरं का. इथल्या गावातलं सोडून बरं का, आमच्या गावाचं सांग. आता काय कामच नाही ना. मग काय काम नाही, चव्हाट्यावरती बसायचं. काय ह्याची ह्याच्या संघ गेली आणि हा ह्याच्या संघ गेला. अहो डोक्याला कामच नाही ना, टेन्शन येते. काय टेन्शन घ्यायची गरज नाही, वेळ जात नाही. मग काय करायचं? हेच उद्योग ना. तुकोबारे म्हणतात, आमची इंद्रिय तृप्तीला प्राप्त झाली. काय ठरवलंय? महाराज म्हणतात, काय नाही, आता उरलेल्या आयुष्यामध्ये भगवंताचं नामच घ्यायचं. भगवंताचं नामच घ्यायचं. भगवंताच्या नामाशिवाय आता दुसरं काही घ्यायचं नाही. आणि ते कसं घ्यायचं? निष्काम भावनेने. तुका म्हणे काम, तुका म्हणे काम, तुका म्हणे काम, तुका म्हणे काम. निरसोनिया घेतो नाम, निरसोनिया घेतो नाम, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन. तुका म्हणे निरसोनिया काम, काम निरसोनी घेतो नाम. आता आमच्या अंतःकरणामध्ये काम नाम इच्छा कुठली राहिली नाही, निष्काम झाले आमचं अंतःकरण. काम निरसोनी घेतो नाम. आता आम्ही जे भगवंताचं नाम घेण्याकरता प्रवृत्त झाले, आम्हाला काही मिळवायचं, काही अपेक्षा का फल मिळालंय हो. इंद्रिय तृप्त झाले. मग आता काय नाही, उर्वरित आयुष्यामध्ये त्या भगवंत नामाचा, भक्तीचा आम्हाला आता आनंद भोगायचा आहे. दुसरं काहीही करायचं नाही. आमचं अंतःकरण आता कामना रहित राहिलेलं आहे. निष्काम भावनेनं आता आम्ही भगवंताचं नाम घेण्याकरता प्रवृत्त झालो का? एकच कारण, नाही धावा घेत मन, इंद्रियांचे समाधान. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर.